नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नागेश करजगी ऑर्किड स्कूलच्या वतीने मी आदिनाथ सरवदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 7वी मराठी या विषयामधील उपयोजित लेखन विभागातील अत्यंत महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत। त्या घटकाचं नाव आहे परिच्छेद लेखन। चला तर मग सुरुवात करूयात। परिच्छेद लेखन। मुलांनो, परिच्छेद लेखन हा कथा लेखनाशी साधर्म्य साधणारा असा एक लेखन प्रकार आहे। परिच्छेद लेखन हा कथा लेखनाशी साधर्म्य साधणारा एक लेखन प्रकार आहे। यामध्ये काही मुद्दे दिले जातात व त्यावरून अर्थपूर्ण परिच्छेद तयार करणे अपेक्षित असते। यामध्ये काही मुद्दे दिले जातात व त्यावरून आपल्याला अर्थपूर्ण परिच्छेद तयार करायचा असतो। मुलांनो, दिलेले मुद्दे 2-3दा नीट वाचावेत। पूर्ण उतार्याचा आशय त्यातून समजून घ्यावा। दिलेले जे मुद्दे असतात ते मुद्दे 2-3दा नीट वाचावेत, समजून घ्यावेत आणि मग पूर्ण उतार्याचा आशय समजून घ्यावा। मुद्दे एकमेकांशी कशा प्रकारे संलग्न आहेत हे एकदा समजल्यावर लिखाणाला सुरुवात करावी। मुद्दे एकमेकांशी कशा प्रकारे संलग्न आहेत हे एकदा समजल्यावर लिखाणाला सुरुवात करावी। सर्वात महत्त्वाचे, परिच्छेद लिहिताना तो स्वतःच्या भाषेत असावा। आलं का लक्षात मुलांनो? तर परिच्छेद लिहिताना तो स्वतःच्या भाषेत लिहावा। त्यानंतर सर्व मुद्द्यांचा समावेश हा सुसंगत क्रमाने करावा आणि मग शेवटी आशयपूर्ण परिच्छेद तयार करून त्यास योग्य शीर्षक द्यावे। ठीक आहे? तर या सर्व सूचना समजून घेतल्यावर आता आपण प्रत्यक्ष कामास सुरुवात करूयात। तर बघा मुलांनो, तुमच्या टीव्ही स्क्रीनवर एक प्रश्न दिसत असेल। प्रश्न क्रमांक 1, खालील मुद्द्यांच्या आधारे अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा व त्याला योग्य शीर्षक द्या। खालील मुद्द्यांच्या आधारे अर्थपूर्ण परिच्छेद तयार करायचं आहे आणि त्याला योग्य शीर्षक सुद्धा आपल्याला द्यायचं आहे। ठीक आहे? तर आपण आता अगोदर मुद्दे वाचून घेऊयात। 2 लहान मुले शाळेसाठी निघालेली। शाळा रस्त्या पलीकडे। त्यानंतर रस्ता ओलांडायचा। दोघे रस्त्याच्या कडेला उभे, सिग्नलची वाट पाहत। बाजूला लक्ष जाणे। म्हातारे आजोबा घाबरलेले, पलीकडे जायचे। मुलांनी हात पकडणे, तिघेही पलीकडे। सुखरूप, शाबासकी। बघा मुलांनो, हे मुद्दे मी परत एकदा वाचतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की या परिच्छेदाचा आशय नेमका काय आहे। ठीक आहे? 2 लहान मुले शाळेसाठी निघालेली। शाळा रस्त्या पलीकडे। रस्ता ओलांडायचा। दोघे रस्त्याच्या कडेला उभे, सिग्नलची वाट पाहत। बाजूला लक्ष जाणे। म्हातारे आजोबा घाबरलेले, पलीकडे जायचे। मुलांनी हात पकडणे, तिघेही पलीकडे। सुखरूप
आणि शेवटचा मुद्दा आहे शाबासकी. आता मुलांनो, हे मुद्दे नीट वाचून घेतल्यावर, समजून घेतल्यावर या परिच्छेदाचा आशय नेमका काय असेल हे तुमच्या थोडंसं लक्षात आलं असेल. ठीक आहे. तर या मुद्द्यांवरून परिच्छेदाला, लिखाणाला सुरुवात करत असताना अगोदर आपल्याला शीर्षक लिहायचं आहे. तर या ठिकाणी शीर्षक दिलेलं आहे आजोबांची शाबासकी. बरोबर. ह्या मुद्द्यांवरून योग्य शीर्षक या ठिकाणी या परिच्छेदाला दिलेलं आहे, आजोबांची शाबासकी. ठीक आहे. आता हा परिच्छेद कसा तयार केलाय बघा. सकाळची 10ची वेळ होती. सकाळची 10ची वेळ होती. राजू आणि रोहन ही 2 लहान मुले नेहमीप्रमाणे शाळेसाठी निघाली होती. राजू आणि रोहन ही 2 लहान मुले नेहमीप्रमाणे शाळेसाठी निघाली होती. मुलांनो, सुरुवातीला जे 2 मुद्दे दिलेले आहेत बघा, 2 लहान मुले डॅश डॅश शाळेसाठी निघालेली. तर या 2 मुद्द्यांवरून 2 वाक्य या ठिकाणी बनवलेली आहेत आणि बनवत असताना ती अर्थपूर्ण बनवलेली आहेत. व्यवस्थित पाहायचंय. सकाळची 10ची वेळ होती. राजू आणि रोहन ही 2 लहान मुले नेहमीप्रमाणे शाळेसाठी निघाली होती. पूर्णविराम म्हणजे फुल स्टॉप. त्यांची शाळा घरापासून 10 मिनिटांच्या अंतरावरच होती. त्यांची शाळा घरापासून 10 मिनिटांच्या अंतरावरच होती. मात्र ती रस्त्याच्या पलीकडे होती. बघा, वर मुद्द्यांमध्ये तिसरा मुद्दा आहे शाळा रस्त्या पलीकडे. आता या मुद्द्याला अनुसरून किती सुंदर वाक्य या ठिकाणी बनवले. शाळेत जाण्यासाठी बघा, त्यांची शाळा घरापासून 10 मिनिटाच्या अंतरावरच होती, मात्र ती रस्त्याच्या पलीकडे होती. शाळेत जाण्यासाठी त्यांना प्रचंड वाहतुकीचा रस्ता ओलांडायचा होता. शाळेत जाण्यासाठी त्यांना प्रचंड वाहतुकीचा रस्ता ओलांडायचा होता. दोघेही सवयीप्रमाणे कडेला उभे राहिले आणि सिग्नल कधी लागतोय याची वाट पाहत तेथेच थांबले. दोघेही सवयीप्रमाणे रस्त्याच्या कडेला उभे राहिले आणि सिग्नल कधी लागतोय याची वाट पाहत तेथेच थांबले. त्याच वेळी एक म्हातारे आजोबा रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करताना दिसले. ही दोन्ही मुलं त्या रस्त्याच्या कडेला थांबलेली असतात आणि त्यावेळी त्यांना एक म्हातारे आजोबा रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करताना दिसले. परंतु वेगाने येणाऱ्या गाड्या पाहून ते घाबरलेले दिसत होते. राजू व रोहन चटकन त्यांच्या जवळ गेले. चौकशी केल्यावर समजले की त्यांना आपल्या मुलीच्या घरी जायचे होते व त्यांना शहराच्या मोठ्या रस्त्यांची सवय नाही. मुलांनी लगेच आजोबांचा हात पकडला व सिग्नल लागल्यावर तिघांनी सुखरूपपणे नीट रस्ता पार केला. आजोबांनी मायेने त्यांची पाठ थोपटून मुलांना शाबासकी दिली. आजोबांनी शेवटी मायेने त्यांची पाठ थोपटली व त्यांना शाबासकी दिली. तर बघा मुलांनो, किती सुंदर परिच्छेद या ठिकाणी तयार झालेला आहे, तयार केलेला आहे. तर आपल्यालाही दिलेल्या मुद्द्यांवरून असा अर्थपूर्ण परिच्छेद तयार करायचा आहे आणि त्या परिच्छेदाला योग्य शीर्षकही द्यायचं आहे. ठीक आहे.
यानंतर आणखीन एक प्रश्न आपण पाहणार आहोत. बघा, प्रश्न क्रमांक 2. खालील मुद्द्यांच्या आधारे अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा व त्याला योग्य शीर्षक द्या. आता या ठिकाणी सुद्धा मुद्दे दिलेले आहेत. पहिला मुद्दा, एक 22-23 वर्षांचा तरुण व त्याचे वडील. एक 22-23 वर्षांचा तरुण व त्याचे वडील. पुढचा मुद्दा आहे रेल्वेचा प्रवास. तरुण मुलगा खिडकीजवळ बसलेला. समोर एक जोडपे. मुलाचे लक्ष सतत खिडकी बाहेर. बाहेरचे दृश्य पाहून त्याच्या चेहऱ्यावर हसू. ढग झाडे पळतायत असे ओरडणे. समोरचे जोडपे हसते. मुलाला चांगल्या डॉक्टरकडे नेण्याचा सल्ला. वडिलांनी सांगणे की आजच त्याला दिसू लागले. डोळ्यांचे ऑपरेशन. जोडपे खजील. तर बघा मुलांनो, या सर्व मुद्द्यांवरून आपल्याला या परिच्छेदाचा आशय लक्षात आला असेल. मी पुन्हा एकदा हे मुद्दे नीट वाचतो. तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचंय आणि या परिच्छेदाचा अर्थ जर समजला नसेल, आशय समजला नसेल तर परत एकदा समजून घेण्याचा जरूर प्रयत्न करा. मुद्दा क्रमांक 1. एक 22-23 वर्षांचा तरुण व त्याचे वडील. रेल्वेचा प्रवास. तरुण मुलगा खिडकीजवळ बसलेला. समोर एक जोडपे. मुलाचे लक्ष सतत खिडकी बाहेर. बाहेरचे दृश्य पाहून त्याच्या चेहऱ्यावर हसू. ढग झाडे पळतायत असे ओरडणे. समोरचे जोडपे हसते. मुलाला चांगल्या डॉक्टरकडे नेण्याचा सल्ला. वडिलांनी सांगणे की आजच त्याला दिसू लागले. डोळ्यांचे ऑपरेशन. जोडपे खजील. तर बघा मुलांनो, या सर्व मुद्द्यांवरून तुमच्या लक्षात आलं असेल की या परिच्छेदाचा आशय हा काय आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण परिच्छेद वाचनाला सुरुवात करू. बघा, उत्तरामध्ये इथं परिच्छेद दिलेला आहे आणि या परिच्छेदाला योग्य शीर्षक सुद्धा दिलेलं आहे. दृष्टी म्हणजे नजर. एक 22-23 वर्षांचा तरुण मुलगा व त्याचे वडील रेल्वेने प्रवास करत होते. एक 22-23 वर्षांचा तरुण मुलगा व त्याचे वडील रेल्वेने प्रवास करत होते. तो तरुण मुलगा खिडकीजवळ बसलेला होता व त्याचे लक्ष सतत खिडकी बाहेरच होते. त्या मुलाच्या समोरच्या सीटवर एक जोडपे बसले होते. त्यांना मुलाचे वागणे जरा विचित्र वाटत होते. बाहेरची दृश्ये पाहून त्या मुलाच्या चेहऱ्यावर हसू होते. तो जोरजोरात ओरडून आपल्या वडिलांना सांगत होता, बाबा, ते पहा, ढग चालत आहेत. ती पहा, झाडे पळत आहेत. एवढ्या मोठ्या मुलाचा हा आरडाओरडा पाहून ते जोडपे त्याच्या वडिलांना म्हणाले, अहो काका, तुम्ही तुमच्या मुलाला एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवत का नाही? आपल्या मुलाकडे प्रेमळ नजरेने पाहून वडील म्हणाले, हे जग तो आजच पहिल्यांदा स्वतःच्या डोळ्यांनी पाहतोय. हे जग तो आज पहिल्यांदाच
स्वतःच्या डोळ्यांनी पाहतोय. आजच त्याच्या डोळ्यांचे ऑपरेशन झाले आहे. हे ऐकताच त्या जोडप्यांची मान शरमेने खाली गेली. ते मनोमन खजील झाले. बघा मुलांनो, किती सुंदर परिच्छेद लेखन या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. म्हणजे या सर्व मुद्द्यांवरून या पद्धतीनं आपल्याला परिच्छेद लेखन करायचं आहे. तर मी पुन्हा एकदा हा परिच्छेद वाचतो. एक 22-23 वर्षांचा तरुण मुलगा व त्याचे वडील रेल्वेने प्रवास करत होते. तो तरुण मुलगा खिडकीजवळ बसलेला होता व त्याचे लक्ष सतत खिडकी बाहेरच होते. त्या मुलाच्या समोरच्या सीटवर एक जोडपे बसले होते. त्यांना मुलाचे वागणे जरा विचित्र वाटत होते. बाहेरची दृश्ये पाहून त्या मुलाच्या चेहऱ्यावर हसू होते. तो जोरजोरात ओरडून आपल्या वडिलांना सांगत होता, बाबा, ते पहा ढग चालत आहेत. ती पहा झाडे पळत आहेत. एवढ्या मोठ्या मुलाचा हा आरडाओरडा पाहून ते जोडपे त्याच्या वडिलांना म्हणाले, अहो काका, तुम्ही तुमच्या मुलाला एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवत का नाही? आपल्या मुलाकडे प्रेमळ नजरेने पाहून वडील म्हणाले, हे जग तो आज पहिल्यांदा स्वतःच्या डोळ्यांनी पाहतोय. आजच त्याच्या डोळ्यांचे ऑपरेशन झाले आहे. हे ऐकताच त्या जोडप्याची मान शरमेने खाली गेली. ते मनोमन खजील झाले. तर बघा मुलांनो, या पद्धतीनं आपल्याला परिच्छेद लेखन पूर्ण करायचं आहे. ठीक आहे. तर हा संपूर्ण भाग तुम्हाला छान समजला असेल. तर असाच आणखीन एक प्रश्न आपण सोडवणार आहोत. आपल्या पाठ्यपुस्तकात हा प्रश्न दिलेला आहे. बघा, पुढील मुद्द्यांच्या आधारे अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा व त्याला योग्य शीर्षक द्या. मी मुद्दे वाचतो. सकाळची वेळ, बाबांबरोबर फिरायला, झाडांवर बसलेले पाखरांचे थवे, किलबिल, शुद्ध हवा, आल्हाददायक वातावरण, बाबांशी गप्पा मारत घराकडे परतणे, दिवसभर ताजेतवाने वाटणे. आलं लक्षात मुलांनो? तर मी परत एकदा तुम्हाला समजावं यासाठी हे मुद्दे वाचतो. तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचंय. सकाळची वेळ, बाबांबरोबर फिरायला, झाडांवर बसलेले पाखरांचे थवे, किलबिल, शुद्ध हवा, आल्हाददायक वातावरण, बाबांशी गप्पा मारत घराकडे परतणे, दिवसभर ताजेतवाने वाटणे. ठीक आहे. तर या मुद्द्यांवर आधारित एक परिच्छेद या ठिकाणी तयार केलेला आहे बघा. आणि या परिच्छेदाला योग्य शीर्षक सुद्धा दिलेलं आहे. आगळी वेगळी सकाळ. आगळी वेगळी सकाळ. आज पहाटे उठलो. सकाळची प्रसन्न वेळ होती. सकाळी बाबा नेहमी फिरायला जातात. आज मी त्यांना सोबत केली. बाहेर माळरानावर आलो. झाडांवरचे पक्ष्यांचे थवे नुकतेच उठले होते. त्यांची मधुर किलबिल कानी आली. मोकळ्या शुद्ध हवेची झुळूक मनाला आल्हाददायक वाटत होती. वातावरण अगदी प्रसन्न व मनोहारी
होते. मध्ये मध्ये मी बाबांशी गप्पा मारत होतो. सकाळच्या ताज्या हवेचे महत्त्व मला बाबा समजून सांगत होते. मीही दररोज सकाळी फिरण्याचा माझा संकल्प त्यांना सांगितला. त्यांना आनंद झाला. प्रसन्न मनाने आम्ही घरी परतलो. नंतर दिवसभर मला उल्हसित व ताजेतवाने वाटत होते. ठीक आहे मुलांनो, तर या मुद्द्यांवरून असा परिच्छेद आपल्याला तयार करायचा आहे. तर मी परत एकदा हा परिच्छेद वाचतो. आगळी वेगळी सकाळ. आज पहाटे उठलो. सकाळची प्रसन्न वेळ होती. सकाळी बाबा नेहमी फिरायला जातात. आज मी त्यांना सोबत केली. बाहेर माळरानावर आलो. झाडांवरचे पक्ष्यांचे थवे नुकतेच उठले होते. त्यांची मधुर किलबिल कानी आली. मोकळ्या शुद्ध हवेची झुळूक मनाला आल्हाददायक वाटत होती. वातावरण अगदी प्रसन्न व मनोहारी होते. मध्ये मध्ये मी बाबांशी गप्पा मारत होतो. सकाळच्या ताज्या हवेचे महत्त्व मला बाबा समजून सांगत होते. मीही दररोज सकाळी फिरण्याचा माझा संकल्प त्यांना सांगितला. त्यांना आनंद झाला. प्रसन्न मनाने आम्ही घरी परतलो. नंतर दिवसभर मला उल्हसित व ताजेतवाने वाटत होते. ठीक आहे मुलांनो, तर या पद्धतीनं दिलेल्या मुद्द्यांवर आधारित परिच्छेद लेखन पूर्ण करायचं आहे. तर आज आपण एकूण 3 परिच्छेद पाहिले. ते कसे तयार करतात हे सुद्धा समजून घेतलं. ठीक आहे. यानंतर व्याकरण विभागातील आणखीन एक महत्त्वाचा घटक आपण पाहणार आहोत, समजून घेणार आहोत. लेखन नियम म्हणजेच शुद्ध लेखनाचे नियम. मराठी भाषेच्या प्रमाण लेखनासाठी व उच्चारांसाठी काही नियम ठरवलेले आहेत. त्यांना लेखन नियम म्हणतात. मराठी भाषेच्या प्रमाण लेखनासाठी म्हणजे योग्य लेखनासाठी व योग्य उच्चारांसाठी काही नियम ठरवलेले आहेत. त्यांना लेखन नियम असे म्हणतात. या इयत्तेत आपल्याला असे 2 नियम अभ्यासाला आहेत. ते पुढील प्रमाणे. नियम क्रमांक 1. शब्दाच्या शेवटच्या अक्षराला कोणतेही काना, मात्रा, वेलांटी नसलेला शब्द म्हणजे अकारांत शब्द. शब्दाच्या शेवटच्या अक्षराला कोणतेही काना, मात्रा, वेलांटी नसलेला शब्द म्हणजे अकारांत शब्द. अशा अकारांत शब्दापूर्वीचे ईकार व उकार दीर्घ लिहितात. अशा अकारांत शब्दापूर्वीचे ईकार व उकार दीर्घ लिहितात. लक्षात मुलांनो, तर हा झाला पहिला नियम. आता उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे बघा. पाऊल, जमीन, सून, विहीर. पाऊल, जमीन, सून, विहीर. ठीक आहे. परंतु संस्कृतमधून जसेच्या तसे आलेले म्हणजेच तत्सम शब्दांमध्ये अकारांतापूर्वीचे ईकार व उकार मूळ संस्कृत शब्दाप्रमाणे ह्रस्व
लिहिले जातात. संस्कृतमधून जसेच्या तसे आलेले म्हणजेच तत्सम शब्दांमध्ये अकारांतापूर्वीचे ईकार व उकार मूळ संस्कृत शब्दांप्रमाणे ह्रस्व लिहिले जातात. हा महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा आहे मुलांनो, आणि उदाहरण पण दिलेलं आहे. गुण, अनिल, प्रिय, नागरिक. ठीक आहे. तर हा झाला नियम क्रमांक 1. आपण थोडक्यात परत याची उजळणी करूयात. शब्दाच्या शेवटच्या अक्षराला कोणतेही काना, मात्रा, वेलांटी नसलेला शब्द म्हणजे अकारांत शब्द. अशा अकारांत शब्दापूर्वीचे ईकार व उकार दीर्घ लिहितात. अकारांत शब्दापूर्वीचे ईकार व उकार दीर्घ लिहितात. उदाहरण: पाऊल, जमीन, सून आणि विहीर. ठीक आहे. परंतु संस्कृतमधून जसेच्या तसे आलेले म्हणजेच तत्सम शब्दांमध्ये अकारांतापूर्वीचे ईकार व उकार मूळ संस्कृत शब्दाप्रमाणे ह्रस्व लिहिले जातात. उदाहरणार्थ: गुण, अनिल, प्रिय आणि नागरिक. ठीक आहे. तर आपल्या सरावासाठी आणखीन काही प्रश्न दिलेले आहेत. तर बघा, प्रश्न क्रमांक 1. खालील शब्द दुरुस्त करून लिहा. यामध्ये एकूण 6 शब्द दिलेले आहेत. तर हे 6 शब्द दुरुस्त करून लिहा असा प्रश्न आहे. त्यामध्ये पीठ, हुरूप, दीर, ऊस, मधुर, सामाजिक. तर हे शब्द दुरुस्त करून खाली दिलेले आहेत. ठीक आहे. तर हा झाला नियम क्रमांक 1. यानंतर नियम क्रमांक 2. मराठी शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ स्वरांत. मराठी शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ स्वरांत, काना, मात्रा, वेलांटी, उकार असलेले असेल तर त्या आधीच्या अक्षरातील उकार व ईकार ह्रस्व लिहितात. बघा, मी परत एकदा सांगतो. मराठी शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ स्वरांत, काना, मात्रा, वेलांटी, उकार असलेले असेल तर त्या आधीच्या अक्षरातील उकार व ईकार ह्रस्व लिहितात. उदाहरणार्थ: बाहुली, सगुणा आणि तालुका. ठीक आहे. परंतु तत्सम शब्दात उपांत अक्षरे दीर्घ असल्यास ती संस्कृत मूळ शब्दांप्रमाणे दीर्घच लिहावीत. तत्सम शब्दात उपांत अक्षरे दीर्घ असल्यास ती संस्कृत मूळ शब्दांप्रमाणे दीर्घच लिहावीत. उदाहरणार्थ: भीती, लीला आणि संगीता. ठीक आहे. हा झाला नियम क्रमांक 2. या ठिकाणी आणखीन एक प्रश्न दिलेला आहे. बघा, खालील शब्द लेखन नियमानुसार दुरुस्त करून लिहा. यामध्ये एकूण 5 शब्द दिलेले आहेत. सरिता, वकिली, गरिबी, पूर्व आणि पूजा. तर हे शब्द लेखन नियमानुसार दुरुस्त करून खाली दिलेले आहेत. तर मुलांनो, आज आपण उपयोजित लेखन विभागातील परिच्छेद लेखन हा अत्यंत महत्त्वाचा घटक अभ्यासला. त्याचबरोबर शुद्ध लेखनाचे
2 नियम पाहिले, तर आशा आहे की हा संपूर्ण भाग तुम्हाला छान समजला असेल. ठीक आहे, धन्यवाद.